राष्ट्रवादी अजित पवार गटातून आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणारे संजीवराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचे बंधू देखील या ठिकाणी आहेत जे रघुनाथराजे निंबाळकर आणि दोन्ही राजे जे आहेत ते आपल्यासोबत एक्सक्लुझिव्ह आहेत। राजे, खरं तर आज आपण शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश करताय, काय नक्की भूमिका आहे? शरद पवार गटामध्ये आपण का जात आहात, काय त्यामागची कारण आहे? नमस्कार। खऱ्या अर्थाने आमचं राजकारण आम्ही चालू केलं त्यावेळेला अपक्ष या नात्यानेच चालू केलं। रामराजे फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले त्यावेळेला अपक्ष निवडणूक लढवली होती, ते अपक्ष नगराध्यक्ष झाले। आम्ही पंचायत समितीला एकत्रित सर्वांनी निवडणूक लढवली, तिथे मी अपक्ष म्हणूनच त्या ठिकाणी निवडून आलो आणि आमचं अपक्षांचं जे पॅनल होतं ते निवडून आलं, अपक्ष म्हणूनच मी त्या ठिकाणी सभापती झालो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवारसाहेबांनी केल्यानंतर रामरायांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून रघुनाथराजे आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी सामील झालो। त्यापूर्वी कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो, अपक्ष या नात्यानेच काम करत होतो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आम्ही आहोत। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि त्यामध्ये दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी फूट पडली त्यामध्ये आदरणीय रामराजे साहेबांच्या माध्यमातून आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांच्या पाठीमागे जाण्याचा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा निर्णय झाला। परंतु त्या ठिकाणी जो मूळ पक्ष आहे त्या पक्षाबरोबरच आमचं मन तरी त्या ठिकाणी तिकडेच होतं, परंतु काही कारणांमुळं त्या ठिकाणी आम्ही अजितदादांबरोबर गेलो। अजितदादासुद्धा एक अत्यंत उमदं नेतृत्व आहे, कार्यक्षम नेतृत्व आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवूनच आम्ही अजितदादांबरोबर गेलो। त्यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये कामंही भरपूर झाली। आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून तर तालुक्यामध्ये फारच कामं झालेली आहेत, कमींसारखा उद्योग आलेला आहे। पाण्याच्या योजना कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून रामरायांनी ज्या सुरू केल्या होत्या त्यांना चालना देण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालं। या दोन्ही नेत्यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य लाभलं, याविषयी निश्चितपणे आम्ही ह्या दोघांचेही आम्ही आभारी आहोत। पण तो आत्ताच्या परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये एकंदर राजकारण करत असताना जी काही कुचंबणा होताना दिसती आहे आणि ती कुचंबणा फक्त आमच्या बाबतीतच नव्हे तर त्या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या बाबतीतही होताना आपल्याला दिसती आहे, ह्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे। हा सातारा जिल्हा आहे, स्वाभिमानी जिल्हा आहे आणि स्वाभिमानाने राजकारण करण्याची आम्हाला माहिती आहे। त्यामुळं आम्ही स्वगृही त्या ठिकाणी परत जायचा, कार्यकर्त्यांच्या एकंदर भावनेचा विचार करून त्यांच्या भावनेचा आदर राखून स्वगृही जाण्याचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। खरं तर लोकसभेच्या वेळेस देखील अशाच पद्धतीचं एक वातावरण तयार झालं होतं, मात्र आपण अजित पवार गटामध्ये ठाम राहिलेले होतात। मग आता नेमकं नक्की पुढची भूमिका काय असणार आहे आणि असं काय नक्की झालं या 2-2.5 महिन्यामध्ये की आपण पुन्हा स्वगृही म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहे? म्हणजे अजितदादांवरती नाराजी आहे की इथलं स्थानिक जे भाजपचं नेतृत्व आहे त्यांच्यावरची जी एकंदरीत नाराजी आहे, काय कारण ठोस असं असू शकतं? अजितदादांवरती अजिबात नाराजी नाही। लोकसभेला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी रामराजे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की उमेदवार बदला तरच आम्ही काम करू, अन्यथा करणार नाही, स्पष्टपणे सांगितलं होतं आणि कार्यकर्त्यांची तशी भावना होती आणि त्याप्रमाणे लोकसभेला त्या ठिकाणी काम झालं। आजही पक्षातील कुणावरही आमची नाराजी नाही, परंतु ज्याप्रमाणे भाजपच्या माध्यमातून काम चालू आहे खालच्या पातळीवरच्या राजकारणामध्ये आमचं काय होईल तो आमचा तालुका अंतर्गत मतदारसंघ अंतर्गत विषय आहे, परंतु आमच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या माध्यमातून त्यांना जर आश्वासने दिली जात असतील आणि भाजपचे वरिष्ठ नेते त्याला जर खतपाणी घालत असतील तर त्या ठिकाणी निश्चितपणे आमचा संपूर्ण असणारा गट असेल, राजे गट असेल, हा निश्चितपणे अडचणीत येऊ शकतो, ह्याची जाणीव आम्हाला आहे। आणि त्यामुळंच कार्यकर्त्यांचा रेटा त्या ठिकाणी निर्माण झाला की तुम्ही एकत्र राहून महायुतीमध्ये राहून जर तुमच्या विरुद्धी कारवाई चालत असतील आणि त्या वरिष्ठ नेत्यांना ते खतपाणी घालणार असतील तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागेल। आणि शेवटी मूळ आम्ही आदरणीय पवारसाहेबांकडं पाहूनच त्या पक्षामध्ये गेलेलो आहोत आणि त्यामुळं स्वगृही जातो, ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही विषय नाही।
नक्की भाजपचे म्हणजे तुमचा गट जो आहे तो फोडण्याचा प्रयत्न भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून केला असं आपण थेट म्हणताय का? आणि हे नक्की वरिष्ठ नेते म्हणजे कोण आहेत? म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील की आणखी त्यापेक्षा वरिष्ठ कोण? आपल्याला काय एकंदरीत सुचवायचं आहे? मी मागाशीच म्हटलं, स्थानिक नेत्यांनी काही केलं तर आम्हाला त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही. तो आमच्यातला विषय आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सर्वच, त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत, मुख्य पदावरती काम करणारे आहेत, ह्याची सर्वांना कल्पना आहे. त्यांच्यापर्यंत जर आमचे कार्यकर्ते भेडून त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते सत्कार आणि त्यांच्या हस्ते त्यांना आश्वासनं दिली जाणार असतील तर मग मात्र निश्चितपणे हा आम्हाला धोका आहे, याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे. राजेश, शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्यासोबत आणखी कोण कोण आज पक्षामध्ये प्रवेश करेल किंवा आगामी कालावधीमध्ये जिल्ह्याभरामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे? कारण दीपक चव्हाण जे खरं तर आपले जिल्हाध्यक्ष आहेत ते देखील आपल्यासोबत प्रवेश करणार आहेत. काय आणखी कोण मोठी नावं असणार आहेत किंवा किती गट आपला येणार आहे? या ठिकाणी श्रीमंत रघुनाथराजे देखील आहेत. ते अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार बरोबरच होते. एक परिवार म्हणून ते आमच्याबरोबरती त्यांनी येण्याचा निर्णय जरी घेतला असता तरी त्यांनी आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कधीच सोडलेला नव्हता आणि राजकारणापेक्षा भावनेतून ते त्यांच्याबरोबर होते, आजही आहेत आणि पुढच्या काळातही आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर राहणार आहोत. आज आमचे आमदार माननीय दीपकराव चव्हाणसाहेब आणि आमचे असंख्य कार्यकर्ते हे खरं मनाने आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस एक समजून आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागं उभं राहण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलो होतो. त्यामुळे असंख्य कार्यकर्ते तालुक्यातले आणि तालुक्याबाहेरचे, मतदारसंघाच्या बाहेरचे सुद्धा त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागं येण्याच्या दृष्टीने निर्णय करणार आहेत. रघुनाथराजे नाईक निंबाळकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. खरं तर आपण शरद पवारांच्या पाठीचे ठामपणे उभे राहिलात पक्षात फूट पडल्यानंतर. कशा पद्धतीचं चित्र आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहे आणि काय नक्की आशा आहे? मला निश्चितपणे असं वाटतं की स्वाभिमानी महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मागेच उभा राहील. गुजरातनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला आहे किंवा आपले उद्योगधंदे आणि आपल्या लोकांच्या हातातून काम काढून नेले, मला वाटत नाही ती गोष्ट फार चांगली आहे महाराष्ट्रासाठी. आणि ह्या सगळ्याचा उहापोह करण्या इतका मी मोठा नेता नाही आहे. मी शरद पवार साहेबांचा एक कार्यकर्ता आहे. मालोजीराव नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवाजीराजे यांचा मी पुतण्या आहे. मालोजीराव नाईक निंबाळकरांचा मी नातू आहे. ते जसे वागले असते किंवा ज्याप्रमाणे ते नेत्यांबरोबर राहिले असते त्याप्रमाणे मी राहिलेलो आहे. याच्या पलीकडं मला काही फारसा राजकीय विचार नव्हता. माझा विचार एवढाच होता की ज्यांनी पहिल्यांदा संधी दिली त्याला कधी सोडायचं नाही, त्या व्यक्तीला कधी सोडायचं नाही. माझ्या आयुष्यात पतंगराव साहेबांनी मला एक गोष्ट सांगितली होती. पतंगराव साहेबांची आणि माझी फार जवळीक होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आयुष्यात जो माणूस पहिली संधी देतो त्या माणसाला कधी सोडायचं नसतं. आणि त्यामुळंच त्यांनी काँग्रेसमध्येच कायम राहिले आणि विश्वजित आज मोठा झाला. या गोष्टीचा आम्हाला खरोखर मनापासून आनंद आहे. आणि तसंच आमच्या घराचा हा विचार पुन्हा मूळ पक्षाकडे येण्याचा, स्वगृही येण्याचा झाला, त्याचा मला अतिशय आनंद आहे. खरं तर संजीवराजे आज येत आहेत, दीपक चव्हाणसुद्धा येत आहेत, पण मग रामराजे केव्हा पक्षप्रवेश करतील किंवा ते कधी येणार आहेत आपल्या पक्षामध्ये किंवा त्या संदर्भात काय नक्की भूमिका असणार आहे त्यांची? मला हे काही टेक्निकल फारसं समजत नाही. आणि रामराजे आमच्याबरोबर आहेत हे निश्चित. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. कुठल्याही परिस्थितीत मालोजीराव नाईक निंबाळकरांचं हे घर फुटणार नाही. शेवटी आम्ही चिरेबंदी वाड्यातले आहोत एवढं लक्षात ठेवा. ते खरं तर तांत्रिकदृष्ट्या आपल्यासोबत नसले तरी मन आणि एकंदरीत पाठबळ सगळं रामराजेंचंच आपल्यासोबत असणार आहे, असं एकंदरीत चित्र आहे का? रामराजेंचं पाठबळ म्हणण्यापेक्षा इथं ह्या तालुक्यामध्ये ग्राउंड लेवलला संजीवराजेच काम करत होते आणि संजीवराजेंनी जो निर्णय घेतला तो कार्यकर्ते घेतात. आणि रामराजे हे मुंबईचं आणि वरिष्ठ लेवलचं काम करतात. शेवटी संजीवराजेंनी हा निर्णय घेतला तर कार्यकर्ते बरोबर येणार आहेत हे आम्ही माहिती आहे आम्हाला. आणि त्या गोष्टीचा फार मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला पवारसाहेबांच्या होईल असं मला वाटतं. आणि पवारसाहेबांच्या ठिकाणी आमच्या भावना आहेत. आणि संजीवराजे म्हटले त्याप्रमाणे मी फारसा राजकारणाचा विचार न करता माझ्या तालुक्याचा विचार पहिल्यांदा की योग्य माणूस या तालुक्यात असावा, योग्य माणसाच्या तालुक्यात माणसाच्या हातात हा तालुका असावा, एवढाच विचार माझा आहे. राजे, खरं तर तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. अजितदादा असतील किंवा
सुनीलजी तटकरे आहे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, यांच्याकडून आपल्याला काही विचारणा झाली का, किंवा काही की तुम्ही पक्ष का सोडताय किंवा सोडू नये अशा पद्धतीची काही विचारणा झालेली आहे का, किंवा काय? माझा आदरणीय तटकरे साहेबांशी चर्चा झाली, फोनवर चर्चा झाली, परंतु त्यामध्ये मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आमची जी कुचंबणा होती याची माहिती ज्यावेळेला आदरणीय अजितदादा स्वतः तटकरे साहेब फलटणला आले होते त्यावेळेला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. त्याच्या संदर्भात फारसं काही होताना दिसलं नाही, उलटं त्यांचीच कुचंबणा वरच्या पातळीवर होताना दिसली. त्यामुळं कार्यकर्त्यांचा आमच्यावरती प्रचंड रेटा आहे आणि ह्या वेळेला कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि तो आम्हाला ऐकायला भाग पडलेला आहे, असा हा खरा विषय आहे. त्यामुळं हे सर्व त्यांना त्यांच्या कानावरती घातलेलं आहे. रामरायांच्या संदर्भामध्ये मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, रघुनाथरायांनी आता सांगितलं तांत्रिकदृष्ट्या काही जरी असलं तरी रामराजे हे आमच्या बरोबरच आहेत आणि जे काही निर्णय होतात ते आम्ही सर्वजण एकत्रित बसून कार्यकर्त्यांचे विचार घेऊन करत असतो. त्यामुळं आमच्यामध्ये असा दुसरा कुठलाही वेगळा निर्णय होण्याची शक्यता नाही. तांत्रिकदृष्ट्या काही जरी असलं तरी आम्ही सर्व एकत्रित आहोत आणि एकत्रित ताकदीनेच आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेब यांच्याबरोबर काम करणार आहोत. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, फलटण, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.